धर्मवीर आनंद दिघे यांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद चित्रकथा स्पर्धा संपन्न झाली। याचं आयोजन बारटक्के फाउंडेशन आणि येवनेट मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि विविध सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमानं कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह ठाणे महापालिका इथे करण्यात आलं होतं। मुख्य प्रवेशद्वाराजवळ जतन केलेली आठवण साहेबांची आरमाडा जीप महाराष्ट्र आणि परीक्षकांनी निवडलेल्या उत्कृष्ट चित्रांचं प्रदर्शन आनंद चित्र कथाचं उद्घाटन आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते करण्यात आलं। विद्यार्थ्यांमध्ये कला, सर्जनशीलता आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची गुणांची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशानं इयत्ता KG ते इयत्ता 10वी ते महाविद्यालयापर्यंत राज्यातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, शहरातील शासकीय महापालिका शाळा, खासगी शाळा आणि इतर शाळा आणि कला महाविद्यालयातील तब्बल 25,000 विद्यार्थ्यांच्या सहभागातून आनंद चित्रकथा संपन्न झाली। चित्रकलेच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याची आणि सामाजिक योगदानाची ओळख नव्या पिढीला घरोघरी आणि शाळाशाळात झाली आहे। खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महापौर शर्मिला पिंपळकर, शिवसेना गटनेते पवन कदम, ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अरुण पाटील, धर्मवीर चित्रपटाचे निर्माते अभिनेते मंगेश देसाई, ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे, अशोक वैती, राजेश मोरे, राजन साप्ते इत्यादी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसं, कला शिक्षक, कला उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व शंकर देसाई आणि अप्पा तथा चंद्रशेखर त्र्यंबक महाशब्दे यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जीवनगौरव पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आलं। तर किशोर नादावडेकर आणि प्रशांत सकपाळ यांना धर्मवीर श्री आनंद दिघे विशेष योगदान पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचं प्रास्ताविक दिलीप बारटक्के, नगरसेवक, ठाणे महानगरपालिका अध्यक्ष बारटक्के फाउंडेशन यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर यांनी केलं। आनंद दिघे साहेब यांच्या 25व्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी ठाणे महानगरपालिका येथे चित्रकला स्पर्धा मला वाटतं ज्युनियर ते 10वी पर्यंत या मुलांसाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये आयोजित केली होती आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद खरं तर इथे लाभलेला आहे। 10,000 मुलांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आहे आणि आज त्याचं बक्षीस वितरण समारंभ नरेंद्र बल्लाळ या सभागृहामध्ये होता। मी सर्व चित्रकलामध्ये स्पर्धेत भाग घेतलेल्या मुलांना शुभेच्छा देते। अशीच त्यांची वाटचाल कारकीर्द पुढे राहो आणि बारटक्के दादा आणि त्यांची पूर्ण टीम यांनाही शुभेच्छा देते। धन्यवाद।